तिसगाव मिरी रस्त्यावरील सोमठाणे गावाजवळ युवा नेते गणेश शिदोरे यांच्या संकल्पनेतून अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हॉटेल निवांतचे उद्घाटन पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते व राहुरी पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार अक्षयदादा कर्डिले, युवा नेते उदयनराजे कोतकर, चेअरमन दीपक लांडगे, बाबा पाटील खरसे, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, युवा नेते कुशल भापसे, भाजपा मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, एकनाथ आटकर, वैभव खलाटे, धीरज मेड, भैया बोरुडे, पंकज मगर, चेअरमन सतीश कराळे, संचालक बाबासाहेब शिदोरे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप शिदोरे, सेवा सोसायटीचे संचालक बाबासाहेब शिदोरे, सरपंच पांडुरंग शिदोरे, चेअरमन संभाजी शिदोरे, चेअरमन भाऊसाहेब बुधवंत, भारत गारुडकर, संचालक सुभाष माने, मच्छिंद्र सावंत, अण्णा पाटील लवांडे, युवा नेते किरण कराळे, भारत शिदोरे, शिवाजी शिदोरे, प्रताप जाधव, माजी प्रणील सावंत यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिशय थाटामाटात हॉटेल निवांतचा उद्घाटन सोहळा रविवारी सायंकाळी पार पडला. हॉटेल निवांतच्या माध्यमातून चोखंदळ ग्राहकांसाठी व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट, येणाऱ्या ग्राहकांसाठी जेवणाची उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आली असून मिरी तिसगाव रस्त्यावरून प्रवास करताना निश्चितपणे कुटुंबाबरोबर मित्रपरिवारांसह हॉटेल निवांतला एक वेळ निश्चितपणे भेट देऊन या हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन हॉटेलचे मालक गणेश शिदोरे यांनी केले आहे. आमदार मोनिकाताई राजळे व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षयदादा कर्डिले, हॉटेल संदीप मॅनेजमेंट ग्रुपचे संचालक उदयनराजे कोतकर यांच्यासह सर्व उपस्थित प्रमुख मान्यवरांनी हॉटेल निवांतला उद्घाटनाप्रसंगी शुभेच्छा दिल्या. प्रतिनिधी मयूर मुखेकर, तिसगाव. मी गणेश शिदोरे आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिरी रोड तिसगाव येथे हॉटेल निवांत या नावाने व्यवसायात पदार्पण करत आहे. तरी या आमदार कर्डिले साहेबांनी मला राजकारणापेक्षा व्यवसायात उतरण्याचे सांगितले होते, म्हणून मी आज व्यवसायात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केलेला आहे. या कार्यक्रमाला पाथर्डी शेवगाव मतदारसंघाचे आमदार मोनिकाताई राजळे या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानले. तसेच या मतदारसंघाचे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे भावी आमदार अक्षयदादा कर्डिले हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच सर्वच पदाधिकारी, भाजप पक्षाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभारी आहे. तसेच मिरी शिर्डी शिंगणापूर मिरी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी या माझ्या हॉटेलला निवांत या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्यावी व जेवणाचा आस्वाद घ्यावा ही विनंती. व्हेज नॉनव्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंटच्या शुभारंभाच्या निमित्ताने आत्ताच आपले भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे उमेदवार अक्षयदादा यांच्या शुभ हस्ते सुरू झालेलं आहे, उद्घाटन झालंय. सर्व एक असलेल्या या सुमुहूर्तावर गणेश आणि शिदोरी परिवाराने या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. अतिशय घाईचा हा कार्यक्रम होतोय, कारण की प्रचार चालू आहे. अक्षयदादा पुढच्या गावात जायचे, आम्हाला 5 वाजता धारवाडीत पोहोचायचं होतं. तिथे खूप फोन सुरू झालेले आहेत, परंतु अतिशय या परिसरामध्ये जसं अक्षयदादा म्हणाले की या परिसरामध्ये बऱ्याचशा म्हणजे डायरेक्ट तिसगावला इथून गेल्यानंतर मध्ये कुठेही हॉटेलची व्यवस्था नव्हती. ग्राहक खूप चोखंदळ आहे आणि सल्ला तुम्हाला कोणी दिला तर एका व्यावसायिक चालकानेच, म्हणजे ज्यांचं हॉटेल आहे अक्षयचं. नॉनव्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचं उद्घाटन आत्ताच आपण सर्वांच्या साक्षीने पाथर्डी तालुक्याच्या भाग्यविधात्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते पार पडले. इथं उपस्थित असणारे आमचे सहकारी आदरणीय गणेशजी शिदोरे यांच्यावरती प्रेम करणारा सर्व त्यांचा मित्रपरिवार, सर्व आपल्या तालुक्यातून आलेले प्रमुख पदाधिकारी, उपस्थित सर्वांचं मी सहर्ष स्वागत या निमित्तानं करतो. आज अतिशय आनंद वाटतोय की आपल्या मिरी रोडवरती एक नवीन हॉटेलची स्थापना झालेली आहे. अतिशय सर्वसामान्य
कुटुंब आणि या कुटुंबाने आता निर्णय घेतला आहे की आपण व्यावसायिक दृष्टीने आपण आता व्यवसायामध्ये पदार्पण करावा, अशा पद्धतीचा निर्णय आज खरं म्हणजे या हॉटेलला पाहून आपल्याला वाटतोय. कारण की आपल्या ग्रामीण भागामध्ये एखाद्या ठिकाणी मोठी पैशाची अमाऊंट लावायची आणि परत भविष्यामध्ये ती परतफेड होईल का नाही किंवा व्यवसाय चालेल का नाही, ही मोठी रिस्क असते. आणि आज तरी पण या सगळ्या गोष्टीचा विचार करून कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांची मुलं व्यावसायिक देखील झाले पाहिजे, या दृष्टीने त्यांनी आता हा पाऊल उचललाय. निश्चितपणे एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि निश्चित हॉटेल व्यवसाय म्हणजे या भागामध्ये अतिशय कमी प्रमाण हॉटेलांचं आहे, पण आज या रोडवरती हॉटेल झाल्याच्यामुळं जे या रोडची वाहतूक आहे यांना एक चांगल्या पद्धतीचं जेवण इथं मिळणार आहे. आणि व्हेज आहे, नॉनव्हेज पण आहे, आणि फॅमिली गार्डन देखील ते सुविधा सुरू करणार आहेत. निश्चितपणे आपण जो पाऊल उचललाय, परमेश्वरच्या हीच प्रार्थना करतो की तो यशस्वी ठरेल